तसंच बेबीला पण समजव ना. तिला पण जवळ घे ना बाबा, प्लीज प्लीज बाबा प्लीज. आनंदी, आजोबांनी तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणलंय बाहेर. सरप्राईज? हो, तुझ्यासाठी आणि बेबीसाठी. बेबीसाठी पण? बाबा मी आलेच. जा जा जा. आजोबा, मला सिंचना मामीने सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी आणि बेबीसाठी काहीतरी सरप्राईज आणलंय. हो हो, एक खास असं सरप्राईज आहे तुझ्याकरता. तू आधी बस बस इकडे बस. हो. बस दाखवतो हा गंमत तुला. हे बघ, हे आनंदीताईसाठी, हे बाळासाठी. वाव, किती मस्त हा ड्रेस आहे. पिंक पिंक ड्रेस आहे. आम्ही दोघी आहे ना ट्विनिंग करणार. चालेल चालेल, ट्विनिंग करा दोघी. सेम सेम फ्रॉक घालून दोघी खूप गोड दिसा. पण आजोबा, हा ड्रेस किती छोटा आहे. अगदी माझ्या टॉयच्या कपड्यांसारखं. पण आजोबा, बेबी खरी कधी येणार आहे? बाळा लवकरच लवकरच घरी येईल हा बेबी. आणि फक्त बेबीच नाही, तुझी भावना आहे सुद्धा लवकरच घरी येईल. आणि त्या दोघी घरी आल्या की नाही, मग तुम्ही हे ड्रेस घालायचे, म्हणजे आपण तुमचे छान छान फोटो काढूया. चालेल? हो. आजोबा, बेबी घरी आल्यावर आहे ना, मी बेबीला माझे सगळे खेळणी दाखवणार आणि माझा फेवरेट सॉन्ग पण ऐकवणार. आजोबा, हा ड्रेस आहे ना मी माझ्याकडेच ठेवते आणि मग बेबी घरी आल्यावर मी तिला देते. ठेव, तुझ्याकडेच ठेव. हं आनंदी, आता आपल्याला सगळ्यांनाच तुझ्या या निरागस उत्साहाची, आनंदाची गरज आहे का? तुझी ही सकारात्मकताच भावनाला यातून बाहेर काढेल, सिद्धूला उमेद देईल आणि लवकरच आपण सगळे एकमेकांबरोबर आनंदात असू. ताई बघतेस ना, भावना उठतच नाही अगं. सिद्धू, मला कळतंय भावनाताईची ही अवस्था, म्हणून तू अस्वस्थ आहेस. अरे पण म्हणून तू त्या इनोसेंट बेबी पासून पाठ फिरवणार आहेस का? तू लहानपणापासून ना असाच आहेस, हट्टी. अरे पण ते बाळ, ती तुझी लेक आहे, तुझ्या काळजाचा तुकडा आहे तो. ती येणार म्हणून तू आणि भावनाताई किती आनंदात होतात, आणि आता तिलाच तू स्वतःपासून दूर करतोयस. सिद्धू, तू तुझ्या हट्टापायी हा सुंदर क्षण नको मिस करूस. माझी भावना जर शुद्धीवर आली तरच मी बाळाच्या जन्माला सुंदर क्षण मानेन, नाहीतर नाही. आधी मला माझी भावना परत हवी, मगच बाळ. आई, 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 माझ्याकडे बघा ना. आई, झोप करते, कळत नाही का तुला? आई, तुमची काय अवस्था झाली? तुमचा चेहरा बघा कसा झालाय. आई प्लीज एक घोट पाणी तरी प्या. आई, आई नको मला, काय नको. जोपर्यंत माझी भावना शुद्धीवर येत नाही, अन्नाचा कण घेणार नाहीये मी, पाण्याचं थेंब घेणार नाहीये. माझी भावना लवकरात लवकर शुद्धीवर येऊ दे देव. आई नका ना असं हट्ट करू. तुम्हीच जर असं केलं तर कसं चालेल? भावनाताई जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा तेव्हा तिला तिच्या आईचीच काळजी करावी लागेल. तुम्हाला जर काही झालं नाही तर भावनाताई स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आई प्लीज,
तिच्यासाठी तरी एक घोट पाणी घ्या प्लीज आई. नाही, काही होणार नाही मला. आणि माझ्या देवावर पूर्ण विश्वास. तो माझ्या लेकीलाही बरं करणार आणि मला पण काही होणार नाही. आई आई काय होतंय तुम्हाला? आई आई काय होतंय तुम्हाला? आई 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 डोळे उघडा ना. काही होणार मला आणि माझ्या लेकीला पण काही नाही होणार. माझ्या देवावर पूर्ण विश्वास. आई काय नाही होणार. आई आई वीणा वहिनी, आजी कोणीतरी बाहेर या प्लीज. आईला चक्कर येते. आई आई डोळे उघडा ना वीणा वहिनी. आई 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 असं नको करू. काही नाही होणार तुम्हाला. वीणा वहिनी, आजी. भावना काय होतंय? भावना भावना काय होतंय? डॉक्टर 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 भावनाला बघा काय होतं. भावना भावना काय होतंय? काय होतंय? नर्स भावना. अरे भावना डॉक्टर बघा ना भावनाला काय होतंय. सिस्टर, पेशंटला स्टेबल करा आधी. व्हेंटिलेटर ऑन करा पटकन. काय काय झालं? हार्टबीट मॉनिटर करा. पेशंटची परिस्थिती असं खालावणं चांगलं लक्षण नाहीये. काय झालंय भावनाला? काय झालंय? मिस्टर गाडे पाटील, प्लीज प्लीज तुम्ही बाहेर जा. नाही नाही हे बघा मी भावनाला सोडून कुठे जाणार नाहीये. बघा पेशंटची कंडिशन बघा आधी. आम्हाला आमचं काम बघा, करू द्या. मी माझ्या इकडे मी काही डिस्टर्ब नाही करणार तुम्हाला, पण प्लीज मी कुठे जाणार नाहीये. नाही नाही भावना, नाही तू मला सोडून नाही जाऊ शकत. तुला बरं व्हावं लागेल भावना. तू अशी फसवणूक नाही करू शकत माझी, प्लीज. दादा बाजूला व्हा, तुम्ही वाटेत उभे आहात. दादा काय करताय? बाजूला व्हा तुम्ही. इथं लोकांची अवस्था बघा. अहो कुठे घेऊन चाललात त्यांना? काय झालं? अहो उठा ना. काय झालं? तू कुठे घेऊन चाललात? असे नाही जाऊ शकत तुम्ही. उठा ना. अहो उठा ना. उठा ना. उठा ना. अहो उठा ना. उठा. अहो अर्ध्यावरती सोडून नाही जाऊ शकत मला तुम्ही. माझी भावना मला सोडून कुठेही जाणार नाहीये. मी तिला जाऊ देणारच नाही. वेंकी दादा, भावनाला काही होणार नाही ना? तिला काही झालं तर मी नाही जगू शकत. कुठे चाललोय?